नमस्कार, मी सय्यद हारून अली. दैनिक जनजागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 9 ऑगस्ट 2026. आज आपण सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे पिरोळा फाट्यावर आलेलो आहे. इथं आपल्या सोबत आहे शेतकरी बंधू आणि शेजूळ साहेब. यांच्याकडे जाणून घेऊया. हा मिरचीचा पॉईंट आहे, मिरचीचा मार्केट आहे आणि शेंगाचा पण लिलाव इथं होत आहे. शेतकरीचे आजूबाजूला जे गावखेडे आहे इथून शेतकरी आपलं माल घेऊन येत आहे. काऊन की आपला हा देश कृषीप्रधान देश असल्यामुळं संपूर्ण हे शेतकऱ्यावर निर्भर राहतं आपल्या देशाचं. कधी ओला दुष्काळ, कधी सोका दुष्काळ. तर आपण शेजूळ साहेबाकडून याची प्रतिक्रिया जाणून घेऊया. शेजूळ साहेब नमस्कार. नेमकं कसं आहे तुमचं इथलं पिरोळ्याचं मार्केट? काय ना, लिलाव पद्धतमध्ये आमचं सगळं. काय मिरचीचं काय चालू आहे भाव? मिरची आता आमची पहिले सुरुवातीला चालू होती, पण आता थोडीशी गावा कंपनी जास्त हे झाली त्याच्यामुळे 30-32 पर्यंत चालू आहे आता. हा, 32 पर्यंत एकदम सुपर माल 41 रुपयेपर्यंत जातो. माल कुठं जातो? मुंबईला, वाशी मुंबई सगळ्या मंड्यामध्ये जातो. दिल्लीपर्यंत जातो, विदेशात जातो. हा, वेस्ट बंगाल, बांगलादेश बी जातो. आणि आता हे शेंगा चालू आता शेंगा चालू झाल्या, आता भुईमुग चालू झाली. आता ही आज 69 पर्यंत गेली. 69 हा, 70-71 पर्यंत आता लिलाव करायचा आहे आता. बरोबर. काय लिलाव कसं करतात तुम्ही? आता ज्याला लागला बोली बोलून बोली. हा, हे 60 रुपये म्हणतोय. 61 रुपये 63 रुपये 66 रुपये 67 रुपये 70 रुपये 68 रुपये घेतोय. 70 रुपये 71 घेतले. देऊन टाका. 71 भैया, तुम्ही काय बोलणार या मार्केट बद्दल? पिरोळ्याचं मार्केट एकदम असं स्वच्छ मार्केट आहे. जो भाव सांगितला तोच भाव दिला जातो आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळतो. प्रत्येक पोत्याचा लिलाव होतो. असं नाही का एखादा लिलाव झाला दुसऱ्या प्रकारची फसवणूक नाही. आणि पुन्हा परत कॅश पेमेंट आहे, काटा नोट आहे, असं सांगायचं काम नाही. उद्या या परवा या, काहीच नाही. इथे याचं पैसे घेऊन जायचं. एकदम स्वच्छ मार्केट. कट्टी कशी कापतात? कट्टी याला 2 किलो राहते. माती राहिलेला माती 2 किलो राहते. पोत्याचा 1 हो, किलो, माती 1 किलो. हो. अजून काय बोलणार? 71 रुपयाचा भाव झाला. आता बैमुंग खरेदी 71चा भाव. बोला, काय बोलणार? 71 रुपयाचा भाव झालेला आहे. आणि शेंगा म्हणजे या इथे सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे बाजार आहे आणि इथे शेंगाचा लिलाव दरवर्षी असतो. हा, हे भराडी प्रसिद्ध पिरोळा फाटा म्हणजे हे मिरचीचं मार्केट आहे आणि इथं भैमुंगचं पण लिलाव होत आहे. आपण पाहिलं तर सिल्लोड तालुक्यातील एकमेव ठिकाण आहे पिरोळा फाटा. इथं आजूबाजूचे गावखेड्यातले जे आहे शेतकरी वाडी वस्त्यावरून बांधावून त्यांचा आपला माल घेऊन इथं लिलाव होऊन यांचा चांगल्या पद्धतीने लिलाव करून यांना कॅश पैसे दिले जातात. मी सिल्लोड तालुक्यातून पिरोळा फाट्याहून सय्यद हारून पुन्हा येईल. जय महाराष्ट्र.